तर आज आपण इथं पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाची चकली. करायला अतिशय सोपी आहे आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट होते. मुलं घरी असल्यामुळे मधल्या वेळेत खाण्यासाठी त्यांना काही ना काही हवंच असतं. तर अशा प्रकारे पौष्टिक आणि झटपट होणारं काहीतरी केलं तर मधल्या वेळेत किंवा खाऊ शकतात. तर ही चकली करायलासुद्धा तितकी सोपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच खमंग अशी होते. बिलकुल तेलकट झालेली नाही आणि अगदी कुरकुरीत अशी होते. पूर्ण चकल्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. किती सुरेख दिसतात. एकूण एक चकली तितकीच मस्त झालेली आहे आणि विशेष म्हणजे मलासुद्धा विश्वास बसला नाही की ही चकली इतकी सुरेख होऊ शकते किंवा प्रमाण इतकं परफेक्ट होऊ शकतं म्हणून. तर ही चकलीची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. बऱ्याच वेळा काय होतं की मधल्या वेळेत खाण्यासाठी असं काहीतरी बनवून ठेवलं ना तर मुलांना किंवा मोठ्यांना बिस्किट किंवा चहासोबत काहीतरी द्यायची गरज बिलकुल पडत नाही. ही चकली अजिबात तेलकट झालेली नाही, त्यामुळे बारीक सारीक गोष्टी जी सांगितल्या त्या लक्ष देऊन व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर ही चकली बघा किती सुरेख दिसते काटेत. तर एक चकली तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज आला आणि आतून एकदम पोकळ अशी चकली झालेली आहे. आजची ही चकलीची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.